बघा, आज आपल्या जिल्हा परिषद शाळा नवापाडा भामेर येथे गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीदी समागम निमित्ताने आपण आपल्या शाळेत एक छोटासा उपक्रम ठेवला आहे आणि त्या उपक्रमाचे नाव आहे प्रश्न मंजुषा. म्हणजेच मी या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारणार आणि तुम्ही त्याचे उत्तर मला द्यायचे. आर यू रेडी? ओके, चला तर मग पहिला प्रश्न मी तुमच्या समोर घेऊन आली आहे. गुरु तेग बहादूर यांचा जन्म कधी झाला? सांग परी. 1 एप्रिल 1621 रोजी झाला. व्हेरी गुड, टाळ्या वाजवा तिच्यासाठी. पुढचा प्रश्न आहे, गुरु तेग बहादूर यांचा जन्म कोठे झाला? अमृतसर, पंजाब. व्हेरी गुड. पुढचा तिसरा प्रश्न आहे माझा, गुरु तेग बहादूर यांच्या आईचे नाव काय होते? माता जानकी. व्हेरी गुड, टाळ्या वाजवा. यानंतर पुढचा प्रश्न आहे, गुरु तेग बहादूर यांच्या वडिलांचे नाव काय होते? गुरु हरगोविंद. व्हेरी गुड. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे माझा, गुरु तेग बहादूर यांनी लिहिलेले किती श्लोक गुरु ग्रंथ साहेब मध्ये समाविष्ट केले गेले? 116 श्लोक. व्हेरी गुड. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गुरु तेग बहादूर यांच्या काळात कोणत्या मुघल शासकाने जनतेवर कोणते धार्मिक अत्याचार केले? औरंगजेब. व्हेरी गुड. यानंतर माझा पुढचा प्रश्न आहे, गुरु तेग बहादूर यांनी लोकांना कोणता संदेश दिला? धर्माचे रक्षण करणे हेच कर्तव्य आहे. व्हेरी गुड. यानंतर पुढचा प्रश्न आहे, गुरु तेग बहादूर यांना इतिहासात कोणत्या नावाने संबोधले जाते? हिंदवी चादर. व्हेरी गुड, हिंदवी चादर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गुरु तेग बहादूर यांनी कोणत्या वर्षी आपल्या प्राणाची आहुती दिली? 24 नोव्हेंबर 1675 रोजी. ओके, ठीक आहे. बघा, या ठिकाणी आपण जो काही प्रश्न मंजुषाचा उपक्रम घेतलेला होता त्या ठिकाणी तुम्ही खूप छानपैकी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. या ठिकाणी जे काही प्रश्न विचारले गेले त्या प्रश्नांची जे काही तुम्ही उत्तरं दिली ते तुम्ही कायम लक्षात ठेवा. लक्षात ठेवणार ना? तुम्हाला कधीही विचारले गेले असे प्रश्न तर त्याचे उत्तर तुम्हाला सहज सांगता येतील आता, हो की नाही? व्हेरी गुड.